नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. MSCB भरती म्हणजे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या ज्या काही 3 कंपन्या आहेत त्या आपण आधीचे MSCB आणि आताच्या 3 कंपन्या यामध्ये वॅकन्सी वरच्यावर येतच राहते. प्रत्येक वर्षी ज्या वॅकन्सी येत असतात त्याबद्दल आपण वरच्यावर आधीच माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांना, जेणेकरून विद्यार्थी मित्र तयार राहतील. त्यासाठीच मागच्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून आपण अविरत प्रयत्न करतो आहे तुमच्या माहिती करता, जेणेकरून विद्यार्थ्यांना आधी जर माहिती पडलं तर विद्यार्थी मित्र त्या तयारीमध्ये राहतात आणि नंतर त्यांचं सिलेक्शन होते. ठीक आहे. तर महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये वरच्यावर ज्या वॅकन्सीज येत होत्या मागच्या 2-3 वर्षापासून, त्यामध्ये ITIच्या बेसवर असेल किंवा डिप्लोमा बेसवर असेल, इलेक्ट्रिकल वगैरे किंवा सिव्हिल वगैरे आणि BE इलेक्ट्रिकल सिव्हिल वगैरे या वॅकन्सीचं आणि इलेक्ट्रॉनिक वगैरे या सगळ्या माहिती आपण दिलेली आहे आणि त्यानुसार वॅकन्सीसुद्धा आलेली आहे. आणि त्यानंतर नॉन टेक्निकलचा पार्ट म्हणजे नॉन टेक्निकल पोस्ट, यामध्ये LDC असेल, डेप्युटी HR असेल, डेप्युटी फायनान्स मॅनेजर वगैरे असेल, जे काही असेल ते, तर त्यामध्ये आपण माहिती देतच राहतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे महाजनको टेक्निशियन 3 म्हणजे ITI 17 ट्रेड्स म्हणजे 17 ट्रेड्स इथे अलाउड होते किंवा इथे तुम्ही फॉर्म भरू शकत होते. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. त्यानंतर आता रिसेंटली 8, 9, 10 मे आणि 15 मे या दिवशी एक्झाम जे काही झालेले आहे 3-3 शिफ्टमध्ये डेली साधारण 12 शिफ्ट इथे झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांचा बऱ्यापैकी पेपर गेलेला आहे किंवा जे काही आपल्याला आतापर्यंत जे काही फीडबॅक आलेला आहे तर पेपर चांगलाच गेलेला आहे विद्यार्थी मित्रांचा, कारण त्यामध्ये फक्त नॉन टेक्निकल होतं. 17 टेट्स होते, परंतु कुठल्याही टेस्टचं असं टेक्निकल विचारण्यात आलेलं नव्हतं. 75 प्रश्न, 75 मार्क, 90 मिनिटाची टेस्ट होती. IBPS पॅटर्नमध्ये पेपर असतो, ऑनलाईन टेस्ट असते. तर त्यामध्ये आता सिलेक्शन लिस्ट लागेलच पुढच्या काही दिवसामध्ये. रिझल्टला अजून भरपूर वेळ आहे. विद्यार्थी मित्रांचे जे काही मला प्रश्न असतात त्यामध्ये रिझल्ट कधी लागेल किंवा मग कट ऑफ किती असू शकतो, कट ऑफ रिलेटेड मला भरपूर सारे प्रश्न विद्यार्थी मित्रांचे 2-3 याच्यामध्ये आले. आपण सेफ स्कोअर काय असू शकतो त्याबद्दल भरपूर व्हिडिओज मला आले. रिसेंटली आपण महावितरण विद्युत सहाय्यकची एक्झाम झालेली आहे त्याचंसुद्धा आपण कट ऑफ रिलेटेड बोललेलो आहे किंवा आपण त्याचा सेफ स्कोअर अंदाजे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या ॲनालिसिसनुसार. तर महाजनको टेक्निशियन 3मध्ये जे काही एक्झाम होती, जे काही विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेले होते किंवा एक्झाम दिलेली होती, त्याचा रिझल्ट जो आहे तो जूनच्या एंडिंगला, म्हणजे महाजनको थोडंसं मला प्रॉम्प्ट वाटतं आहे बाबतीत महावितरण महापारेषणपेक्षा. त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकतो की जूनच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट येऊ शकतो, त्याच्या आधी येणार नाही किंवा त्यापुढे सुद्धा जाऊ शकतो. जून एंडिंगपर्यंत आपल्याला अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही आहे. त्यामध्ये विविध कॅटेगरीचा कट ऑफ म्हटल्यापेक्षा सेफ स्कोअर तुम्ही पेपर दिलेला आहे, 75 मार्काचा पेपर तुम्ही दिलेला आहे. त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि फक्त नॉन टेक्निकल म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये वर्बल नॉन वर्बल होतं. त्यामुळे याचा कट ऑफ हा थोडा हाय जाणार आहे आणि त्यामध्ये काही इश्यूसुद्धा आहे. तर ॲव्हरेजमध्ये सांगायचा प्रयत्न करतो, यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. मी आधी सांगतो, हा जो कट ऑफ आहे किंवा हा जो सेफ स्कोअर आहे हा फक्त आपण विद्यार्थ्यांचा आग्रह असतो, त्यांच्या कमेंटला जे काही त्यांचे कमेंट होतं त्यानुसार आपण देतो आहे, कारण की हा कट ऑफ किंवा हा सेफ स्कोअर काढणेसुद्धा अतिशय कठीण आहे. पेपरची जी लेवल आहे ती ITI लेवलच होती. त्याच्यामध्ये रिझनिंगमध्ये वेळ जास्त जातो. रिझनिंगमध्ये वर्बल नॉन वर्बल दोन्ही होतं. काही शिफ्ट अशा होत्या की ज्याच्यामध्ये नॉन वर्बल थोडंसं टफ होतं, वेळ लागत होता. काही ठिकाणी वर्बलसुद्धा बऱ्यापैकी टफ होतं, तिथेसुद्धा वेळ लागतो. ॲप्टिट्यूडला सहसा वेळ लागत नाही. व्यवस्थित तुम्ही फॉर्म्युले पुट केले तर तुम्हाला लवकर ॲन्सर मिळू शकतं. ठीक आहे. यामध्ये बघा 800 पोस्ट होत्या टेक्निशियन 3मध्ये. महाजनकोमध्ये 800 पोस्टपैकी 400 पोस्टच्या वेगवेगळ्या रिझर्वेशनसाठी होत्या, म्हणजे कॅटेगरी वाईज नाही म्हणत आहे मी, वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये होत्या. परंतु 400 पोस्ट ज्या आहेत त्या सामान्यासाठी होत्या आणि त्यामध्ये सुद्धा CSR इन्क्लुडेड होतं. त्याच्यामुळे त्याचा जो CSRचा जो रिझल्ट आहे किंवा CSRचं फायनली काय डिसिजन घेतात महाजनको ते अतिशय महत्त्वाचं आहे. जर CSRचं जे काही CSRच्या साईडनी जर काहीतरी तिथे रिझल्ट झाला किंवा त्यांच्या साईडनी जर रिझल्ट आला तर तिथे CSRचे कॅन्डिडेट्स हे खूप जास्त दिसतील रिझल्टमध्ये 400 पैकी, आणि CSRच्या अपोजिटमध्ये जर रिझल्ट आला तर त्यामध्ये जे सामान्य जे विद्यार्थी आहेत किंवा जनरल विद्यार्थी अदर कॅटेगरीज ते खूप जास्त दिसतील. नॉन CSR विद्यार्थी हे जास्त दिसतील. यामध्ये बघा ओपन OBC, ओपन कॅटेगरी सगळ्यात हाय जाते असते आणि त्याच्या जवळपास ही OBC कॅटेगरी असते. थोडी लो असते पण तो OBC कॅटेगरी त्याच्या जवळ असते. बाकी SCसुद्धा हाय असते आणि ST हे बऱ्यापैकी लो असते. आणि त्याच्यानंतर तुमचं NT, VJ वगैरे हे सुद्धा कॅटेगरीज बऱ्यापैकी लो मिडियममध्ये राहतात. ठीक आहे. आपण असं म्हणू शकत नाही की हाय वगैरे राहील, कारण कसं आहे की किती कॅन्डिडेट्सनी फॉर्म भरला आहे, त्यानंतर कॉम्पिटिशन किती आहे, त्याच्यानंतर पेपरची लेवल काय आहे, याच्यानुसार खूप जास्त डिफरन्स येत असतो. त्यानुसार आपण एक अंदाजे काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 75 प्रश्न 75 मार्काची टेस्ट होती. त्याच्यामुळे कसं आहे की 75 तुमचा पेपर झालेला आहे, पण तो जे काही मेरिट रँक असते किंवा मेरिट लिस्ट असते ती 100%ची काढण्यात येते. म्हणजे 75 हे कन्वर्ट होतात 100मध्ये. मित्रांनो 75 पैकी तुमचा आहे पेपर असतो ऑनलाईनचा, तो तुमचा 100मध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला
75पैकी साधारण 60 62 किंवा 65 जवळपास असले तर ते 85च्या जवळपास ते होतात पर्सेंटेजमध्ये. म्हणजे तुमचे जे मार्क आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी साधं गणित सांगतो, जर तुम्हाला 65 आहे 75पैकी, तर 65 डिवायडेड बाय 75 करायचे, जेवढे होईल तेवढे तुमचे 100पैकी आहे आणि तुमचा जो रिझल्ट येतो तो 100पैकीच येतो असतो, लक्षात घ्या. बघा ओपन ओबीसीचा जो आहे तो जो सेफ स्कोअर आहे, सेफ स्कोअर म्हणतोय बरं मी, म्हणजे तुम्ही या स्कोअरपेक्षा जास्त असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे, जर कमी असेल तर तुमचे चान्सेस आहे, मी असं म्हणणार नाही की तुमचं सिलेक्शन होईल नाही होईल, ते मी सांगू शकत नाही सध्या तरी, कारण खूप जास्त किचकट आहे महाजनकोची भरती. ठीक आहे, तर त्यामध्ये ओपन ओबीसीचा जो सेफ स्कोअर आहे तो 65 प्लस 65 किंवा 65च्या जवळपास तुम्हाला असेल किंवा 65 प्लस असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. एखाद 2 मार्क इकडे तिकडे पकडा. त्यानंतर SC ST, SCचा सुद्धा बऱ्यापैकी आहे असतो, STचा थोडासा कमी असतो, ते आहे साधारण 60 62 60 प्लस जर तुम्हाला असेल ओपन ओबीसी आपलं SC STमध्ये 60 प्लस जर तुम्हाला मार्क्स मिळत असतील 75पैकी, ठीक आहे, तर तुम्ही बऱ्यापैकी एक कॉम्पिटिशनमध्ये आहे किंवा सेफ झोनमध्ये आहे असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये एखाद 2 मार्क कमी जास्त होऊ शकतात. त्यानंतर NT विजे वगैरे किंवा NTB NTC NTD जे काय असेल कॅटेगरी, तर ते सुद्धा 60च्या जवळपास 60 62च्या जवळपास, समजा 60 62मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही बऱ्यापैकी सेफ झोनमध्ये आहे. मी असं म्हणू शकत नाही की एकदम तुमचं सिलेक्शन होईलच, पण तो थोडं कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही आहे. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त जे समांतर आरक्षण आहे त्याच्यामध्ये महिला आरक्षण, फॉर एक्झाम्पल OBC WR असेल, WR म्हणजे वुमन रिझर्वेशन, OBC WR, नंतर ओपन WR, त्याच्यानंतर तुमचे बाकी कॅटेगरीजचे SC STच्या WR हे थोडंसं लो जात असते, थोडंफार तिथे लो जाते, तर ते तुमचं 55 प्लस असेल किंवा तुमचं स्पोर्ट्स कॅटेगरीचं असेल किंवा त्याच्यापेक्षा स्पोर्ट्स कॅटेगरी असेल तर ते खूप कमी जाते, म्हणजे 75पैकी 40 45वरच येते. एक्स सर्व्हिसमनसुद्धा 40 45पर्यंत येते, किंवा किती वॅकन्सी आहे त्याच्यानुसार सुद्धा सगळं डिफर करते. पण तो आपला अंदाजित असा आहे की तुम्ही 55 प्लस जर असाल आणि समांतर आरक्षणामध्ये असाल तरी तुमचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर ओपन OBC 65 प्लस असेल तर तुमचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर SC ST 60 प्लस आणि VGA वगैरे NTB वगैरे NTD वगैरे ते सुद्धा 60 प्लस तुम्हाला लागेल. ठीक आहे, यामध्ये 17 ट्रेड्स अलाउड होते आणि कॉम्पिटिशन ही खूप जास्त असते यामध्ये महावितरण महापारेषणपेक्षा. आणि हा जॉब परमनंट आहे. ठीक आहे, परमनंट आहे. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन झालं की इंटरव्ह्यू वगैरे होत नाही, काहीच होत नाही, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि एक मेडिकल टेस्ट आधी द्यावं लागते आणि तुम्हाला डायरेक्ट तुमचं सिलेक्शन, तुमचं जॉईनिंग असते. ठीक आहे, ट्रेनिंग आणि जॉईनिंग असं असते. ट्रेनिंग आधी शेड्यूल करतात ते, त्यानंतर जॉईनिंग असते. ठीक, तर मित्रांनो तुमच्या कमेंट खूप जास्त असल्यामुळे मला यावर स्पेशल व्हिडिओ घ्यावा लागला, कारण की कसं आहे की असा कट ऑफ किंवा सेफ स्कोअर काढणे हे अतिशय कठीण असते, पण तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त जवळपास आणण्याचा प्रयत्न केला. रिझल्टला अजून भरपूर वेळ आहे, साधारण 1.5 महिना शिल्लक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मी सगळी प्रोसेस तुम्हाला सांगेलच काय असते ते. आणि आता जर तुमचा स्कोअर कमी असेल तर आता बाकी काही याच्यामध्ये पडू नका, दुसऱ्या ज्या वॅकन्सीज असतात त्याकडे लक्ष द्या. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज असतात. या पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ज्या काही नवीन वॅकन्सी येऊ शकतात MSCBच्या 3 कंपनीच्या किंवा अदर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काय वॅकन्सीज ITIसाठी असू शकतात त्याची माहिती आपण देणार आहे. त्या इंजिनिअर यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि तुम्ही तयारीमध्ये राहाल एक्झामच्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून ज्यांचे जे प्रश्न होते त्यांना सुद्धा ते उत्तर मिळेल. धन्यवाद मित्रांनो.